आज आपण करतोय मेथीचं पिठलं. इथं मेथी थोडी चिरली आहे, थोडी चिरायची आहे. आणि हे पिठलं मी बेसन पीठ वापरून नाही करणार आहे, तर डाळ वापरून करणार आहे. डाळ रात्री भिजत घातली होती आणि आता ही वाटून घेते आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची घातली आहे आणि वाटून घेतली आहे. इकडे फोडणी करते आहे. मोहरी तडतडली, आता हिंग घालूया, थोडेसे जिरे आणि हे वाटण. इथे थोडी हळद पण घातली होती आणि आता तिखट मीठ आणि ही डाळ जरा आपण वाफवून घेऊया. आणि थोडी वाफवून झाल्यानंतर मग आपण यामध्ये मेथी घालणार आहे. मस्त आपली डाळ वाफवून झाली. आता आपण यात मेथी घालू आणि झाकण न ठेवता, ही भाजी झाकून न ठेवता मेथी शिजवून घेऊ. कारण झाकण ठेवलं तर थोडी कडू होते, मेथी असल्यामुळे ही भाजी कडू होते. म्हणून हे ओपन ठेवूनच असं मेथी शिजवून घेणार आहे. हे असं पिठलं प्रवासाला न्यायला पण खूप मस्त आहे. ना काही होणार नाही, कारण याच्यामध्ये आपण कांदा नाही घातलेला आहे आणि हे टिकेल पण तसं, फक्त तेलावरती परतलेलं आहे. चव तर भन्नाट लागते. आता मी ह्याच्यामध्ये फक्त एक ॲडिशन करणार आहे, ती दाखवते तुम्हाला काय करणार आहे. पण हे अशा प्रकारचं पिठलं, फक्त ही नवीन ॲडिशन न करता हे अशा प्रकारचं पिठलं तुम्ही प्रवासात नेऊ शकता. मस्त झालं पिठलं. यामध्ये मी एका टमॅटोची ॲडिशन केली आहे. टमॅटो घातला एक बारीक चिरून. आणि पालेभाजी असेल ना तर तुम्ही टमॅटो किंवा त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला ना तर त्यातलं लोहतत्व आपल्याला मिळतं ना, म्हणून मी आता हा टमॅटो घातला आहे आज. तर अशा प्रकारे मस्त हे मोकळं मेथीचं पिठलं तयार झालं आहे, किंवा झुणका म्हणू शकता. तर आता 1-2 मिनटं हा टमॅटो फक्त मऊ होऊ देऊयात आणि आपलं हे पिठलं किंवा मोकळा झुणका तयार आहे. मस्त असं नक्की करून बघा. पटापट होतो आणि खूप वेळ काही लागत नाही आणि खूप मस्त होतं, चवदार. तर नक्की करून बघा असा हा मोकळा झुणका. चला तर आज एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.